नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या लग्न कुंडलीमध्ये प्रत्येकाने डोकावून पाहिलं असणार आहे. आता अजून एक थोडीशी मजेची गोष्ट तुम्हाला दाखवते त्या लग्न कुंडलीबद्दल, जे मी तुम्हाला नवमावशाबद्दल बोलले. आपण जेव्हा कुंडली काढतो तेव्हा नवमावश कुंडली नावाची पण एक कुंडली असते. आता थोडंसं त्याच्याबद्दल माहिती देते की तुम्हाला काय ते बघण्यासाठी. नवमावश कुंडली ही आपल्या लग्न कुंडलीमधूनच तयार केलेली कुंडली आहे, म्हणजे तो आकाशाचा आरसा नाही. आणि ही कुंडली जी असते ना, ही आपल्या 28 ते 30 वयानंतर किंवा लग्नानंतर जेव्हा आपलं दोन माणसांचं आयुष्य किंवा आपण आपल्या पायावर उभं राहिलेलं आयुष्य सुरू होतं तेव्हा ती ॲक्टिव्हेट होते. मग ही कुंडली चांगली कशी काम करणार, कसं म्हणजे चांगलं, हे कसं आपण काय बघायचं. तर तुमच्या लग्न कुंडलीमध्ये 2-3 उदाहरणं देते मी, 4 उदाहरणं देते तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपण 3-3 त्रिकोण बघतो. 4 त्रिकोण आहेत एकूण. समजा लग्न सिंह आहे आणि लग्न रास सिंह आहे, म्हणजे याही नक्षत्रामधून जाणार. लग्नाची नक्षत्र असणारच ना, रास म्हणल्यावर नक्षत्र आलीच. मघा, पूर्वा आणि उत्तरा प्रथम चरण एवढी सिंह राशीची व्याप्ती आहे. समजा सिंह लग्नची कुंडली आहे आणि लग्नाचे अंश आहेत 15. तर लग्नाचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र 13-20 संपलं. 13-20 ते 16-40 पूर्वा 1 आणि 16-40 ते 20 पूर्वा 2. तर पूर्वा 2 याचा चरणस्वामी येतो हा कन्या राशीचा बुध. त्यामुळे ज्या व्यक्तीची लग्न कुंडली सिंह लग्नाची आहे आणि जो नक्षत्र पूर्वा 2 मध्ये लग्न आहे त्या व्यक्तीचं नवमावशाचं लग्न कन्या येतं. म्हणजे जी व्यक्ती ॲग्रेसिव्ह असते, प्रथम D1 मध्ये म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंतच्या 20, 25, 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये जी प्रचंड ड्युटी बाउंड असते, ॲग्रेसिव्ह असते, आपलं म्हणणं खरं करणारी असते, सहसा दुसऱ्याचं न ऐकणारी असते, ती व्यक्ती 28 ते 30 वर्षानंतर अतिशय सावध दृष्टिकोन असणारी होते. कारण लग्न कन्या होतं म्हणजे नवमावश कुंडलीचा धर्मत्रिकोण हा अर्थ त्रिकोण होतो. 2, 6, 10 आणि 6 हा आकडा निसर्ग कुंडलीप्रमाणे षष्ठातला, म्हणजे जिथे सेवाभाव आहे असा आणि प्रॅक्टिकल लाईफचा आहे. त्यामुळे सिंह लग्नाची व्यक्ती जी ॲग्रेसिव्ह, कुणाची पर्वा फारशी न करणारी, धडाडीची, निधड्या छातीची, साहस करणारी आहे, ही व्यक्ती 30 वर्षानंतर सावध दृष्टिकोन असणारी आणि परोपकारी, दुसऱ्याला मदत करणारी, अतिशय कष्टाळू अशी होते. दुसरा जो त्रिकोण आहे वृषभ, कन्या, मकर, याच्यामध्ये समजा लग्न आहे वृषभ आणि या वृषभ लग्नाचे अंश आहेत समजा 25. तर वृषभ लग्न म्हणजे 25 अंशामध्ये वृषभ रास सुरू होते. कृत्तिका 2, कृत्तिका 2, 3, 4 म्हणजे 10 अंश झाले. रोहिणी 1 13-20, रोहिणी 2 16-40, रोहिणी 3 20, रोहिणी 4 23-20. त्यानंतरचं नक्षत्र, शेवटचं जे नक्षत्र आहे ते आहे कृत्तिका उत्तरा, कृत्तिका, रोहिणी आणि मृग. मृग नक्षत्राचा प्रथम आणि द्वितीय चरण. इथे आपण 25 अंश म्हणालोय, त्यामुळे 23 अंश 20 कला ते 26 अंश 40 कलामध्ये मृग 1 येतं, म्हणजे मंगळाचं नक्षत्र आणि त्याचा प्रथम चरणाचा स्वामी रोहिणी मृग आर्द्रा म्हणजे रवी. त्यामुळे सिंह लग्न हे नवमावशाचं लग्न येतं. म्हणजे जे लग्न वृषभ लग्न आहे, अतिशय सावध आहे, आपल्या अर्थप्रकाराला जास्त महत्त्व देणार आहे, स्वतःचं म्हणणं राखणार आहे, बचतीला महत्त्व देणार आहे, कुटुंबाला महत्त्व देणार आहे, अतिशय चिकित्सक आहे, हे लग्न सिंह लग्न होतं. त्यामुळे ते 30 वर्षानंतर आपलं चालवणारं, अतिशय ॲग्रेसिव्ह, अतिशय परोपकारी, कारण सिंह राशी राजाची रास आहे, परोपकार करणारी रास आहे, असा व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. जर एखाद्याचं कामत्रिकोणातलं लग्न आहे, म्हणजे तूळ लग्नाची कुंडली आहे आणि तूळ लग्न हे समजा आपण समजूया एक 12 अंशामध्ये आहे. तूळ रास सुरू कुठे होते? चित्रा 3 आणि 4.
3 आणि 4 म्हणजे 46 झाले. स्वाती 1 10 आणि स्वाती 2 हे 10 ते 23 म्हणजे स्वाती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये हे तूळ लग्न आहे. स्वाती 2 म्हणजे मकर राशीच्या शनीचं चरण. त्यामुळे ज्या व्यक्तीचं तूळ लग्न आहे, जे अतिशय समाजाभिमुख आहे, अतिशय नात्यांना सांभाळणारी आहे, खूप छान गोड स्वभावाची आहे, सगळ्यांवर विश्वास ठेवणारी आहे, अशा व्यक्तीचं नवमांशातलं लग्न जेव्हा मकर होतो तेव्हा सुरक्षितता हा मंत्र असतो जगण्याचा. प्रचंड वर्कहोलिक असते, अतिशय चिकाटीने काम करणारी असते, स्टेटसला भयंकर महत्त्व देणारी असते. जी व्यक्ती मित्रमैत्रिणींच्यात रमणारी होती ती त्यानंतर कमी बोलणारी आणि कामाला महत्त्व देणारी होते. असा बदल घडतो. जिचं लग्न कर्कवृश्चिक मीनपैकी म्हणजे समजा कर्क लग्नाची व्यक्ती आहे आणि कर्क लग्नामध्ये समजा एक 8 अंशामध्ये कर्क लग्न आहे, तर कर्क लग्न सुरू होतं पुनर्वसू 4. पुनर्वसू 4ला 0 ते 3 अंश 20 कला. पुष्य 1 3 20 ते 46 आपण 8 अंश म्हणालोय, त्यामुळे ते पुष्य 2. पुनर्वसू आणि पुष्य 2 म्हणजे कन्या राशीचा बुध. म्हणजे जिचं लग्न कर्क आहे, जी अतिशय प्रेमळ भावनात्मक आहे, जी स्वतःची गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे, मनाची रास आहे त्यामुळे मनाप्रमाणे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, पण सहसा दुसऱ्याला दुखवणारी नाही आहे, खूप भावनेने वागणारी आई आहे. पण ह्या व्यक्तीचं लग्न नवमांशात जेव्हा कन्या होतं त्यावेळेला ही अतिशय प्रॅक्टिकल परोपकारी असते, सेवाभावी असते, पण सहसा दुसऱ्या कोणाचं त्यांना पटत नाही. ही द्विस्वभाव राशी आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या कामात स्वतः पटलं तर बदल करतात, पण प्रचंड प्रॅक्टिकल अतिशय डिटेल ओरिएंटेड रास होते. असा लग्नामधला बदल हा लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीच्या लग्नामध्ये तुम्हाला अनुभवाला येणार आहे. नवमांश कुंडली म्हणजे काय हे आपण पुढे बघूच, पण नवमांशातलं लग्न बदलल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात लग्नानंतर कशा प्रकारे बदल झाला हे तर तुम्हाला नक्कीच कळेल. असा होतो आणि हा नक्की अनुभवाला येतो. बघा ताडून आपापल्या घरातल्यांच्या कुंडल्या. मजेशीर आहे ना अभ्यास. बाय बाय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण एक लग्न सेपरेटली बघूया.